काय मैत्रिणींनो, पाणीपुरी कोणाकोणाला आवडतात? पाणीपुरी, गोलगप्पे कोणाकोणाला आवडतात? कमेंट करून नक्की सांगा. कुरकुरीत पुरी, त्यात भरलेला बटाट्याचा किंवा रगड्याचा मसाला आणि वरून थंडगार तिखट आंबट पुदिन्याचं पाणी. नुसतं नाव ऐकलं की तरी तोंडात पाणी सुटतं. ती म्हणजे आपली लाडकी पाणीपुरी. भारतातील असं एकही शहर किंवा गल्ली नसेल तिथं पाणीपुरीचा गाडा दिसणार नाही. पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की जगातील पहिली पाणीपुरी कोणी बनवली असेल? जर मी तुम्हाला सांगितलं की पाणीपुरीचा इतिहास थेट महाभारताशी जोडलेला आहे, तर तुमचा विश्वास बसेल? हो, हे अगदी खरं आहे. चला तर मग आज जाणून घेऊया पाणीपुरीच्या शोधाची एक थक्क करणारी कहाणी. पौराणिक कथानुसार जेव्हा पांडव जुगारात आपलं सगळं साम्राज्य गमावून द्रौपदी आणि आई कुंती सोबत वनवासात गेले होते, तेव्हाची ही गोष्ट आहे. पांडवांकडे खायला अन्न नव्हते आणि साधन सामग्री खूप कमी होती. अशा काळात आपली नवीन सून द्रौपदी घर कसं सांभाळते आणि उपलब्ध कमी अन्नात सर्वांचं पोट कसं भरते हे पाहण्यासाठी सासू कुंतीने द्रौपदीची एक परीक्षा घ्यायचं ठरवलं. कुंतीने द्रौपदीला थोडीशी उरलेली बटाट्याची भाजी आणि फक्त एक छोटी पोळी बनेल इतकंच गव्हाचं पीठ दिलं आणि कुंती म्हणाली, या कमी साहित्यात तुला असं काहीतरी बनवायचं आहे ज्याने माझ्या पाचही पुत्रांचे पोट भरेल आणि ते तृप्त होतील. आता द्रौपदी समोर खूप मोठं आव्हान होतं. पण द्रौपदी अतिशय हुशार आणि कल्पक होती. तिने त्या पिठाचे छोटे छोटे गोल तुकडे केले आणि ते तेलात कडक तळून घेतले. त्यामुळे लहान पोकळ पुऱ्या तयार झाल्या. त्यानंतर तिने त्या पुऱ्यांमध्ये ती उकळलेली बटाट्याची भाजी भरली आणि चवीसाठी त्यात मसाल्याचे पाणी तयार करून भरले. जेव्हा पाचही पांडवांनी ते खाल्ले तेव्हा त्यांचे पोट तर भरलेच, पण ते प्रचंड आनंदी झाले. द्रौपदीच्या या कल्पकतेवर खुश होऊन कुंतीने या डिशला अमरत्वाचा आशीर्वाद दिला आणि अशा प्रकारे जन्माला आली जगातील पहिली पाणीपुरी. ही झाली महाभारतातील पौराणिक कथा. पण जर आपण इतिहासकारांच्या आणि विज्ञानांच्या दृष्टीने पाहिलं तर पाणीपुरीचा शोध प्राचीन भारतातील मगध साम्राज्यात लागला होता, जो आजचा बिहारचा भाग आहे. इतिहासकारांच्या मते इसवी सन पूर्व 600च्या काळात मगध साम्राज्यात एक पदार्थ खूप प्रसिद्ध होता, ज्याला फुलकी म्हटले जायचे. ही फुलकी आजच्या पाणीपुरीपेक्षा आकाराने थोडी लहान आणि जास्त कडक असायची. जरी त्या काळी त्यात नेमका कोणता मसाला भरला जायचा याचे लिखित पुरावे नसले, तरीही आजही पाणीपुरी ही त्याच फुलकीचे आधुनिक रूप मानली जाते. वेळेसोबत हा पदार्थ संपूर्ण भारतात पसरला आणि प्रत्येक राज्याने याला आपलं स्वतःचं नाव आणि चव दिली. आपल्या महाराष्ट्रात आणि गुजरातमध्ये याला म्हणतात पाणीपुरी. दिल्ली, पंजाब आणि उत्तर भारतात हिला म्हणतात गोलगप्पा. पश्चिम बंगाल आणि कोलकात्यामध्ये हिला म्हणतात पुचका. जिथे बटाट्यासोबत सुक्का वाटाणा वापरला जातो मध्य प्रदेशात याला टिक्की, तर उत्तर प्रदेशाच्या काही भागात याला पानी हे बताशे पानी के बताशे किंवा पडोकी देखील म्हणतात. नाव काही असो, पण ही डिश खाताना मिळणारा आनंद संपूर्ण भारतात सारखाच आहे. तर मित्रांनो, महाभारतातील द्रौपदीच्या स्वयंपाकघरापासून सुरू झालेला हा प्रवास
आज आपल्या गल्लीबोळीतील पाणीपुरीच्या गाड्यांपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तुम्हाला पाणीपुरीची ही रंजक कथा कशी वाटली आणि तुम्हाला पाणीपुरी खायला आवडते की गोलगप्पा? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या पाणीपुरी लवर मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा एका रंजक गोष्टीसह. तोपर्यंत धन्यवाद. अशाच नवीन नवीन स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. आपल्या फुल कट्टा मराठी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे.